पुढची बातमी नेरूळमधून. नेरूळच्या सुश्रुषा रुग्णालयाला आग लागली आहे. रुग्णांना इतर रुग्णालयामध्ये आता हलवण्यात आलेलं आहे. भीतीनं एक रुग्ण जागीच बेशुद्ध झाल्याची सुद्धा माहिती मिळते. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी आता अग्निशमन दल पुढे सरसावलेलं आहे. सुश्रुषा रुग्णालयाला आता आग लागलेली आहे. त्यामुळे ही आग इतकी भीषण होती की ही आग बघताच भीतीनं एक तरुण जागीच बेशुद्ध झालेला होता. या आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. मात्र आता या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. नवी मुंबईमधली ही घटना आहे. नेरूळमधल्या एका सुश्रुषा हॉस्पिटलला भीषण आग लागली. या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती अद्याप तरी समोर येते. मात्र या आगीवरती आता नियंत्रण मिळवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहे. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. तिथल्या रुग्णांना जे आहे ते आता दुसऱ्या रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेलं आहे, दाखल करण्यात आलेलं आहे. आणि सोबतच आता अग्निशमन दलाकडून सुद्धा आता या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. नवी मुंबईच्या नेरूळमधून ही धक्कादायक बातमी समोर येते. सुश्रुषा रुग्णालयाला भीषण आग लागली. या आगीमध्येच आता कोणी जखमी झालाय का याचा सुद्धा तपास केला जातोय. या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे सध्या आपल्यासोबत आहे. कविता, सध्या आता हॉस्पिटलमधली परिस्थिती कशी आहे आणि आता आगीवर नियंत्रण मिळवलंय का? नक्कीच सिद्धेश, नेरूळमध्ये सुश्रुषा रुग्णालयात आग लागलेली आपल्याला पाहायला भेटते. रुग्णालयाच्या आयसीयू विभागामध्ये ही आग लागली होती आणि आगीमुळे जे आहे आयसीयू मध्ये उपचार घेत असलेले रुग्ण जे आहेत त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला भेटत होतं. यामध्ये एका रुग्णाची शुद्ध हरपल्याची माहिती देखील आपल्या प्राथमिक माहिती जी आहे ती आपल्याला माहिती मिळालेली आपल्याला पाहायला भेटत होती. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दल असेल, पोलीस प्रशासन असेल, सर्वच या ठिकाणी दाखल झालेलं आपल्याला पाहायला भेटतंय. रुग्णांना सुश्रुषा रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी ऍडमिट देखील करण्यात येत आहे. आणि यामुळे जे आहे ही आग लागल्यामुळे एकूणच नवी मुंबई त्यामुळे आता अग्निशमन दलाकडून या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. धन्यवाद कविता, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल.